ही बघा मच्छी दिसत असेल तुम्हाला, बोलता येते जाम मच्छी इकडे बघा. बोयटा पाहू शकता, ही बघ इथे जाम मच्छी इकडं. तसं वट पण लागलाय, पाणी चाललंय फास्ट. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही आलोय पकटीवर येऊ, दोघं जण मित्रासोबत आलोय. गावातली लाईट गेलंय म्हणून बोलू पकटीवर जाऊया. मगतपासून आलोय, फक्त सुलक्षण पाटील. तर गाईज पाहू शकता, हा नारंगीचा टेप गाव आहे आणि इकडं पूर्ण चारी दिशेला झाडं आहेत, नुसती झाडं दिसतात आणि इकडं समुद्र आहे. तसेच इकडं ही पकटी बोलतात. तर इकडं हा सुल्या बसलाय मगतपासून. तर गाईज आता चाललोय, एक दादा आलाय फिशिंग रॉडला. तर चला त्याची इथं जाऊ. चला आपण बघू काय भेटलाय त्याला. फिशिंग रॉडला खूप जण येतात इकडं बघा. इकडं नुसती डोंगर पण दिसतं नितन्या. तिकडं आलोय, तर पाहूया त्या दादाला काय भेटलंय बघू. चला गाईज, ही बघा खाडी आणि इकडं पट्टा लावलाय लांबलचक, पाहू शकतो तो बघा. ते काका पट्टा लावलाय, सध्या वट लागलाय. नंतर मग थोड्या वेळात जोर येईल तेव्हा पाणी तितकेपर्यंत लागेल. आणि तिकडे दादा तो फिशिंग रॉडवर मच्छी पकडायला आलाय. तर पाहू शकता समुद्र वट लागलाय, पूर्ण होड्या पण वरतीच दिसतात ते बघा. आणि हे कालवाचे गोले खाऊन टाकले ते बघा. कालवाचे गोले तुम्हाला दाखवते, तिकडे पण लागले त्याला. हे बघा बारीक बारीक आहेत. मोठे कालवाचे गोले आत भेटतात. चला तर तिकडे जाऊया आपण. चिखल आहे नुसता, मच्छी पण खूप आहे इकडं. काही येता नाही त्याला. हे बघा नुसती खडप आहे तिकडं. कोण जर पडलाय तर माणूस तर पार वसून जाईल. हे बघा कालवाचे गोले म्हणजे बारीक आहेत, आतमध्ये मोठे असतात. हा बघा दादा पाहू शकता तुम्ही, फिशिंग रॉडला आलाय. काही नाही भेटलंय त्याला अजून. वरती पोले पण खूप होते इथं आगमाशांचे, पण ते गेले. सकता या बाजूला पण झाडं आहेत आणि या बाजूला पण झाडं आहेत, नुसतीच झाडं आहेत तिकडं. काय इथे एक असा पिल्लर होता, इथं होता तसं इथे पण होता, तो तोडलाय. आणि त्या बाजूला होड्या जाम आहेत बघा. कोणते आहे तिकडं. ही बघा मच्छी दिसत असेल तुम्हाला, बोलता येते जाम मच्छी इकडं पाहू शकता तुम्ही. कबूतर पण जाम होती मगाशी इथं वरती बसलीत आतमध्ये. तर त्या दादाला पण काय भेटत नाही बघा. बोयटा पाहू शकता, ही बघ इथे जाम मच्छी इकडं. तसा वट पण लागलाय, पाणी चाललंय फास्ट. थोड्या वेळात येईल जोर. पट्टा पण त्यांचा लावून झालाय. मगतपासून आलतो आम्ही टाइमपास म्हणून. खडपा पण पाहू शकता जाम आहेत, कालवाचे गोले म्हणजेच बघा. हे बघा, हे असे कालवाचे गोले असतात काढलेले सगळे. चाललोय घरी, तर याच्या आतमध्ये काय आहे ते दाखवतो चला तुम्हाला. बघूया आतमध्ये काय आहे बघा. कालवाचे गोले खाऊन टाकले तिथे बघा. आतमध्ये बघा किती नुसती घाण टाकली इकडं. डस्टबिन म्हणून वापरलंय आतला. हे बघा इकडं पण जाम कालवाचं गोलं खाल्लं इकडं. तर चाललोय आम्ही इकडे, लाकडा बिकडा तोडून ठेवली सुकी. आता चाललोय घरी. इकडे तर बघा, इकडे तर नुसतं जंगल आहे, फक्त तिकडे डोंगर दिसतात आणि नुसती झाडं आहेत तिकडं. आणि इकडे बघा दारूच्या बाटल्या, थंडा बिंडा. आणि इथं तर मग अशी मिठाची पुडी बघितलेली बघा. इथं मिठाची पुडी आहे, चुला बिला केलेला आहे. ते काही ना काही बनवतात पोरा बघा. नारंगीचा टेप. इकडे पण दारूच्या बाटल्या जाम आहेत बघा. इकडची झाडं पाहू शकता तुम्ही, शेतावर कांड्यावर येते पूर्ण. एक पाला नाही त्या झाडाला, सुकलीन झाडं ती. आणि इकडं पालन भरलेली झाडं आहेत पाहू शकता तुम्ही बघा. सुलक्षण पाटील
तिकडे पक्षी बसले नाही बघा, पक्षी बाग इथे बसले इकडं. मच्छी आहे त्या शेतात, त्या पक्षी बसले तिकडे. आता जायला लागेल चालत चालत पार तेवढे लांब. असले उन्हात, ऊन पण बेकार लागते. काय ते बघा आम्ही दोघं मगाचपासून या फोनवर बोलतोय आणि मी आपला व्हिडिओ काढतोय म्हणजे ब्लॉग. आता घरी चाललोय. इकडे नवीन तळखानला यावर्षी पाहू शकता. शेता काय पिकत नाही इकडची म्हणून तली खानायला लागली सगळी जण. तिकडे तर वासर शेत आहेत, पक्षी बिक्षी बसतात तिकडं. आणि खाडी आहे बारकीशी. ते बघा काकू शेतावर चालले तिकडं. हा बघा लांब लचक तलाखानला इकडं. हे बघा पट्टी. आपण तिकडून आलोय चालत चालत. रस्ता तर केलाय पण वर्षी बीचवरून कधी रस्ता करतील काय जुनं. आता इकडं आलोय आपण फायनली गावाजवळ. आता थोड्या वेळात पोचू आपण. इकडे कांडी बिंडी काढलीत पाहू शकता. शेताची तयारी सुरू केलंय बघा. त्याला या शेतात बघा वसार शेतात झाडं यायला लागली बघा. झाडं बघितली आली नवीन बारीक बारीक झाडं आहेत. 4-5 वर्षानंतर जंगल होईल इथं पण बघा. कोंबड्या बिंबड्या तिकडे. कबूतर बघायचे बघा. डोंगर पाहू शकता तुम्ही, पूर्ण डोंगर आहेत असं इतकेपर्यंत. आता फायनल थोड्या वेळात गावात पोचू. देऊळ पण पाहू शकता तुम्ही. जवळ आलोय गावाच्या. इकडे पण झाडच आहे तशी बघायला गेलं होतं. हे बघा खाडीजवळ आलोय. इथं आधी चिंबोडी पकडायला तुम्ही इथल्या पगोले टाकायचो बघा. खाडी पण बंद केलंय म्हणजे बांधले खाडी का पूर्ण पॅक केलंय खाडीला. तर पाणी साचलंय नुसता. आणि इकडची शेतं पण पाहू शकता, सगळी बुडलेली शेतं आहे ती. एकदाचा गावात पोचलोय आपण. पार तिकडं गेलतो तेवढे लांबशी आपण आलोय चालत चालत. तर काऊला आपलं स्वागत करतात, कावका ओरडतात. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला. हे बघा हे बघा. गावांचे माणसंही स्वागत नाही केलंय तर कावल्याही स्वागत केलंय. हे बघा गाईज एकदाच आपण गावात पोचलोय. आपलं ब्लॉग गावकीत पोचलोय. वारा पण जोरात सुटलाय आणि हा गावकीचा तला. इकडे क्रिकेट खेळतं. स्टंप पण पाहू शकता. तला इकडे लाइटिंग बिटिंग आहे. सुल्या पण चाललंय घरी. दमला बापया. तर आता आपल्याला पण जायला लागेल इकडे खाव्यात. कोंबड्या पाहू शकता. ब्लॉग आपल्या इथं थांबवता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.